नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण चॉकलेट केक बनवूया. कारण हा चॉकलेट केक जो आहे तो माझ्या नातीला खूप आवडते आणि आज तिनेच मला हा केक बनवायला लावलेला आहे आणि मी पहिल्यांदाच हा चॉकलेट केक बनवत आहे. याआधी मी रव्याचे पण केक बनवलेले आहे आणि मैद्याचे पण बनवलेले आहे. तर मी चॉकलेट केक नाही आत्तापर्यंत बनवलेला आहे. तर आज आपण चॉकलेट केक बनवूया आणि साध्या सोप्या पद्धतीने बनवूया. आपल्याकडे ओव्हन नाही आहे आणि आपण कुकरसुद्धा वापरणार नाही. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सोबत पण सबस्क्राईब नक्की करा. तर तवा गरम करायला ठेवला. आज आपण तव्यावरती केक बनवणार आहोत. त्यावरती मी 1-1.5 वाटी मीठ घातलेलं आहे. मीठ छान पसरवून घेतलं तव्यावरती आणि कमी गॅसवरती हे तवा गरम करायला ठेवला. तर आधीच मी केक टिनला तेल लावून घेतलं. त्यावरती बटर पेपर घातलं. त्यालासुद्धा छान तेल लावून घेतलं. ते बाजूला ठेवलं. तर पाऊण कप मी हे गव्हाचं पीठ घेतलं आणि पाव कप एकदम बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही अर्धा रवा अर्धा गव्हाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालते. 4 चमचे मी कोको पावडर घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं चाळून घेऊया. चाळणीने म्हणजे चाळल्यानंतर हे पिठं थोडेसे हलके होतात. आणि तुम्हाला जास्त रवा वापरायचा असेल तर रवा थोड्या वेळ तुम्ही आधी भिजत घाला. तर आपण हे चाळून घेतलं, मिक्स करून ठेवलं. त्यानंतर मी त्याच कपाने पाऊण कप पिठी साखर घातलेली आहे. छोटा चमचा घेतलेला आहे बेकिंग पावडर 1 चमचा आणि अर्धा चमचा मी हे बेकिंग सोडा वापरत आहे. थोडंसं चवीनुसार तुम्ही मीठ पण घालू शकता. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे मी दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे. आता हे थंड झालेलं दूध आपण याच्यामध्ये थोडं थोडं घालूया. ज्या कपाने आपण पीठ घेतलं होतं त्याच कपाने आपण हे दूधसुद्धा वापरणार आहोत. तर थोडं थोडं दूध घालून आपण हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेतलं. हे मी पाव कप तेल घातलेलं आहे. हे सूर्यफूल तेल आहे. शक्यतो तुम्ही केक बनवताना सूर्यफूल तेलच वापरायचं आहे. शेंगादाण्याचं तेल किंवा करडईचं तेल वापरू नका. त्याचा थोडासा वास लागला जाते. त्याच्यामुळं काय होते, केकची चव बिघडते. तर अजून मी पाव कप याच्यामध्ये दूध घातलेलं आहे. छान सगळं एकत्र करून मस्त फेटून घेतलं. एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला फेटून घ्यायचं. बघू शकता तुम्ही किती पातळसर आहे ते. तर एक 5-7 थेंब आपण हे व्हॅनिला एसेन्स घालूया किंवा तुम्ही विलायची पावडरसुद्धा घालू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. तर छान फेटून घ्यायचं. जेवढं जास्त तुम्ही फेटाल तेवढी जास्त त्याला छान जाळी येते. तर हे केक टिनमध्ये सगळं आपण मिश्रण ओतून घेतलं आणि थोडंसं हलक्या हातानं त्याला थोडंसं जमिनीवर आपटून घ्यायचं. म्हणजे एकसारखं आपलं हे मिश्रण व्यवस्थित पसरलं जाते. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी तवा आधीच गरम करायला ठेवला होता 10 मिनिट. तर हे भांडं मी आता तव्यावरती ठेवलं. थोडेसे हे कोको चिप्स घातले वरतून. तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता किंवा टुटी फुटी घालू शकता. मंद गॅसवरती आपल्याला हा केक 30 ते 35 मिनिट बेक करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही मस्त आपला केक तयार झाला आणि कलरही छान आलेला आहे. तर 30 मिनिट झाल्यानंतर थोडंसं चेक करून बघायचा. 30 मिनिटमध्ये सुद्धा केक तयार होऊ शकतो किंवा एखाद्या वेळेस 5-6 मिनिट जास्त पण लागू शकता. तर मला 35 मिनिट लागले. मस्त आपला केक तयार झाला. तर थोडंसं थंड होऊ द्यायचं भांडं. त्यानंतर छान सगळ्या बाजूनी चाकू फिरवून घ्यायचा म्हणजे आपला केक सैल होते आणि लवकर प्लेटमध्ये निघते. तर वरतून प्लेट पालथी घालायची आणि अलगद केकचं भांडं त्या प्लेटवरती उलटं करून घ्यायचं. तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे. म्हणजे केक आपला व्यवस्थित निघते. अलगद केकचं भांडं काढून घेतलं. आता बटर पेपर काढूया आपण. त्यानंतर केक सरळ करून घेऊया. माझ्या नातीला केक खूप आवडते. कट करायची पण खूप घाई झाली. बघू शकता मस्त कट करत आहे आणि तुम्हाला दाखवते पण ती. आता हे सगळं तीच करत आहे पुढचं. मस्त केक तयार झाला आपला चॉकलेट केक आणि तिच्या खूप आवडीचा आहे. तर थोडंसं आपण याच्यावरती घरीच बनवलेलं आहे मी चॉकलेट सिरप, ते टाकून घेऊया. कलरही सुंदर आला आणि चवीलासुद्धा अप्रतिम झाला. कारण गव्हाचं पिठाचं केल्यामुळे लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात. तर यावरती आपण जे हे चॉकलेट जे असतात आपले कॅडबरी वगैरे, हे तुम्ही थोडंसं बटर घालून मेल्ट करून घ्यायचं आणि हे वरती टाकून घ्यायचं. म्हणजे छान लागते चवीला आणि लहान मुलांच्या आवडीचं पण हा केक घरच्या घरी चॉकलेट केक तयार होते. किंवा वरतून तुम्ही हे जे आपण कॅडबरी वगैरे वापरतो ते किसून घातलं तरीसुद्धा चवीला छान लागते किंवा असे छोटे छोटे पीस ठेवले तरीसुद्धा चालते. तर आज आपण घरच्या घरी मस्त
गव्हाच्या पिठाचा हा चॉकलेट केक बनवलेला आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.